स्वराज्य माझा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। जल, जंगल आणि जमीन याचा मूळ निवासी आदिवासी समाज, या आदिवासी समाजाचा आज महाउत्सव आहे, म्हणजे आदिवासी दिन आहे। हे आदिवासी लोक या ठिकाणी नृत्य करत, वाजत गाजत या ठिकाणी आदिवासी समाजाचे जे पारंपरिक नृत्य आहेत ते सादर केले जात आहेत। आणि या अकोल्यामध्ये एक जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी दिसत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो तर या आदिवासी महिला अतिशय छानपैकी टिप्पण्या वगैरे करत, नृत्य करत या अकोला शहरातून मिरवणूक काढताना दिसत आहे। अतिशय नटून थटून आलेल्या या महिला आहेत आणि संपूर्ण अकोल्यामध्ये आपण पाहू शकतो की संपूर्ण जल्लोष या ठिकाणी दिसत आहे। अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नागरिक आपल्याला दिसत आहेत का या नृत्याचा आनंद घेत आहे। ही आदिवासी परंपरा आहे तर हे सर्व आदिवासी समाज या ठिकाणी एकवटलेला आहे आणि हा समाज अकोल्यामध्ये, अकोल्याच्या रस्त्यावरती आपलं प्रदर्शन करत आहे आणि नृत्य करत आहे। तर आपण काही आदिवासी बांधवांशी बोलणार आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकतो की आमदार किरण लहानकर साहेब यांची भव्य मिरवणूक या ठिकाणी दिसत आहे आपल्याला। अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हे जे वाजत गाजत या ठिकाणी हे आदिवासी बांधव या ठिकाणी आले। कुठून आले तुम्ही? सातेवाडी। काय आज काय उत्सव? जागतिक आदिवासी दिन 9 ऑगस्ट अशा पद्धतीने साजरा करतात? एकदम जल्लोषमध्ये, एकदम जल्लोषमध्ये आदिवासी दिन साजरा या ठिकाणी आपण साजरा करत। काय सांगा? आदिवासी संस्कृती, जुनी संस्कृती जतन या माध्यमातून करायचं काम चालू आहे। आदिवासी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। जल्लोषामध्ये हे सर्व आदिवासी बांधव या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। कुठून आले तुम्ही? कुठून आले? कुठून? उडगावडे भंडारदरा। कोणतं नृत्य कोणतं आहे तुमचं? कांबा नृत्य। कसं वाटतं तुम्हाला इथं अकोल्यामध्ये? अकोल्यामध्ये एकदम उत्सव चांगला आहे। हे उडगाववरून आलेले लोक आहेत, या ठिकाणी आदिवासी नृत्य करत आहे आणि वाजत गाजत आदिवासी दिन अतिशय जल्लोषामध्ये साजरा करत आहे। बोलण्यासाठी आहे आदिवासी समाजाचे, आदिवासी ठाकर समाजाचे दीपक पथवे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। हा उत्सव कशा पद्धतीने साजरा करत आहे? आज आदिवासी दिन आहे, कशा पद्धतीने साजरा केला जातो? आज या ठिकाणी या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरण लामटे साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातील, जगातील सर्वात मोठा दिन आदिवासी दिन हा अकोले तालुक्यात साजरा केला जातोय। अतिशय आदिवासी नृत्य, आदिवासी पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी साजरे केले जातात। तरुणांमध्ये उत्साह आहे, तरुणींमध्ये सुद्धा उत्साह। या प्रकारे अतिशय इथं 10 ते 15 ते 20 हजार या ठिकाणी लोकसंख्या जमलेली आहे आणि सर्वांना एकत्र घेऊन डॉक्टर लामटे साहेब या ठिकाणी मिरवणूक काढतायत। भव्य दिव्य अशी रॅली या ठिकाणी सुरू झालेली आहे। एका बाजूला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहेत, त्यांच्याकडे कसे पाहता तुम्ही? मुख्यमंत्र्यांचं स्वागत होईल, परंतु आम्ही आदिवासी दिन जल्लोषातच साजरा करणार। त्या ठिकाणी कुणी थांबवणार नाही। हा आदिवासी समाज जल्लोष करण्यासाठी या ठिकाणी अकोल्यात आलाय। उपमुख्यमंत्री